नमस्कार मैत्रिणींनो, मंजुश्री व्लॉग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। पाहताय ना कटलेट किती मस्त दिसत आहेत, पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटते। आणि हे सुद्धा मिक्स व्हेज म्हणजे सगळ्या भाज्यांचं टेन्शनसुद्धा मिटलं। तर यासाठी पूर्वतयारी म्हणजे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत, त्यानंतर बारीक भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। तर त्यामध्ये मी पत्तागोबी घेतलेली आहे, फुलगोबी घेतलेली आहे, कांदा घेतला आहे, गाजर घेतलेला आहे, त्याचप्रमाणे शिमला मिरची, तुमच्या आवडीनुसार सगळ्या भाज्या इथे बारीक चिरून घ्या, एका ताटामध्ये काढून घ्या। त्यानंतर आपण त्यामध्ये जे आहे ते थोडंसं हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतले, त्यामुळे टेस्ट छान लागते। आणि इथे आलूसुद्धा उकडून घेतले। नंतर आपण त्यामध्ये काही मसाले मिक्स करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी आमचूर पावडर, गरम मसाला, हळद, थोडंसं चाट मसाला आणि काळं मीठसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ते एकत्र यावर पसरून घेऊया। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी लाल तिखट चवीनुसार घेतलेली आहे आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे मुलांच्या चीज टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याला बाइंडिंगसाठी थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याला छान बाइंडिंग येऊन जाईल आणि आपल्याला टिक्की बनवायला सोपं जाईल। तर इथे बघू शकता तुम्ही, थोडंसं मी ऑरिगॅनोसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे टेस्ट अजूनच छान लागेल। तर इथे आपलं मिक्सचर रेडी आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, 2 चम्मच, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा एक दाटसर घोळ बनवून घ्यायचा आहे, म्हणजे टिक्की त्यात बुडवता येईल। त्यानंतर आपण थोडंसं ब्रेड क्रम्बसुद्धा घेतलेलं आहे टिक्कीला वरून कोटिंग करण्यासाठी। इथे आपण टिक्की बनवून घेऊया। थोडंसं मिक्सर जे आहे मी हातावर थापून घेतलं, अगदी आपल्याला पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे त्या जेवढे मोठे आहे तेवढे। त्यानंतर आपण थोडंसं कॉर्नफ्लोअरच्या घोळमध्ये मिक्स करून घेतलं आणि वरून त्याला ब्रेड क्रम्स लावून आपण छान थापून घेतलं, म्हणजे अगदी ते दिसायलाही छान होतं आणि कुरकुरीत लागतं। भाजल्यावर अगदी टेस्ट पण खूप मस्त लागते। तर मी इथे बाकीच्यासुद्धा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे। आता इथे आपण शॅलो फ्राय करू शकतो किंवा मग डीप फ्राय करू शकतो, पण मी कमी तेलामध्ये पण अधिक पौष्टिक म्हणून मी थोडंसं तेल पसरून घेतलं ताव्यावर आणि त्याच्यावर आपल्या सगळ्या टिक्क्या आपण छान शेकून घेऊया, दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत। अगदी 10 मिनिटात रेडी होतात। चला तर तुम्ही पण बनवा आणि आपल्या मुलांना द्या, आणि लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका।